अस्सलामुअलैकुम नाजरीन, आदाब। आपण ह्या चॅनलच्या मार्फत अलग अलग अवतार अलग अलग खबऱ्यो ऐकत असता। संगात काही इन्फॉर्मेशन पण आजची इन्फॉर्मेशन ऐशी आहे की त्याबद्दल लोकांची अलग अलग राय होऊ शकते। इन्फॉर्मेशन ऐसी की आपल्याला माहिती आहे की आपल्या कोकणाची दीन फैलला त्याची वजह साहबा करामची हद आमद। काही कोकणी बुजुर्ग हस्तिया आणि आले सादात पण हता ऐली, खासकर श्रीवर्धनच्या आणि रत्नागिरीच्या साहेली इलाक्यावर। आज आम्ही रत्नागिरीच्या काही कब्रस्ताना आहात, तर काही बुजुर्गांनी दीनच्या सांगल्याप्रमाणे त्या कब्रस्तानाची आम्ही जियारत केली। त्याची टूटी फुटी मालूमात आम्ही तुमच्या सामने पेश करता। लोकांची अलग अलग राय होऊ शकते, पण जी आम्हाला मालूमात मिळली की तकरीबन 3 ते 5 साहबा करामच्या कब्री होता। 2 साखरी नाट्यार आणि 3 जो तुम्ही बघाल। आम्ही कोशिश केली कवर करयाची, एक इन्फॉर्मेशन दियाची आमची कोशिश आहे। बाकी वल्लाहु आलम बिस्सवाब। अस्सलामु अलैकुम। नाज़रीन, आज आपण आयला एक अहम आणि मुकद्दस जाग्यार। आपण हांव रत्नागिरी प्लान करला गाव ना, बघा मस्जिद साहबा याची तुम्हाला डिटेल मी देत आहे। त्याच्या पहिले तुम्ही कब्रस्तान बघू शकता। मी आमच्या कॅमेरामॅनला बोलीन की जरा ही पुरा कब्रस्तान दाखवा। नाजरीन बघा, कवाचा कब्रस्तान आहे। आमच्या कॅमेरामॅनला बोलीन की जरा झूम करा। 1956 याच्याहून कदीम ही कब्रस्तान आहे। आता आपण बघूया। नाजरीन, बोलला जातं की आता चंद साहबा करामची कब्र आहे। तर त्या सूचनेमध्ये पहिला एक खत आहे आणि एक वरती आहे। मुघल म्हणजे औरंगजेब, शाहजहान। औरंगजेब की कबर बघला तुम्ही? हो, मी गेलो आहे। अशी पडलेली ही नाजरीन, ही आहे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातला कर्लाचा कब्रस्तान। आणि बोलला जातं की हतं साहबा कराम मदफूनात। आज आम्ही हतं इलम जियारतसाठी संगात अल्लाहला हेच माहिती की हतं किती कुतुब, औलिया, अब्दाल, सालिहीन दफनात। की रत्नागिरी मिरकरवाडा ह्यो जो हिस्सो आहे तो एक तराशी म्हणजे त्या वक्ताचो लोकांचं या जायचं म्हणजे इंटरनॅशनल लेवलवर एक दरवाजा होतो। आणि आपल्याला माहिती आहे की अरबी हजरात तिजारतच्या घरशी येत होतं आणि त्याच वक्तावर साहबा करामची इथं आमद झालेली आहे। आणि आपण कोकणी मग खुशनसीब आहो। आणि आता तुमच्या सगळ्याला एक सवाल पडेल की मग ती दाखवत का नाही खच्ची कबर का आहे। बघा, साहबा करामच्या कबरीचं तकद्दुस मोठी चीज आहे आणि ती त्यांचं हिफाजत अल्लाहच करते। आणि काही एहतियातच्या खातीर त्याची राजदारी ठेवली गेलेली आहे। आपण दुसऱ्या ब्लॉकला बघू, नाट्यातला आणखी थतं पण 3 साहबा करामचे कबरी आहात। पण आम्ही काही एहतियातच्या तोरवर आम्ही निशानदेही नाही करू शकत। बघ, एक कब्रस्तान तुम्हाला दाखवू शकता। तर बघा, आता मोगल जमान्याच्या पण कबरी आहात आणि इथला कदीम कब्रस्तान आहे।
आपल्या सगळ्याला पण एक दिवस हात येईन कब्रस्तानात निजाच आहे, आपली मंजिल आहे. तेव्हा हात याच्या अगोदर अल्लाह ताला आपल्या सगळ्याला आखिरतची तयारी करण्याची तौफीक देव. आजच्या ब्लॉगसाठी इतकाच. आपल्यासाठी मी मुख्तार सुर्वे. अल्लाह हाफिज.